बातमी आता नवी मुंबईमधून आहे। नवी मुंबई महापौरपदी भाजपच्या माधुरी सुतार यांचं नाव आता समोर येते। प्रदेश कार्यालयाला प्रस्ताव दिल्याची सूत्रांची माहिती आहे। माधुरी सुतार या शिरवणे गावातून नगरसेविका आहेत। भाजपच्या महिला जिल्हाध्यक्ष म्हणून देखील त्यांनी कार्यभार सांभाळला। आणि या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांच्याकडून। कविता, आता माधुरी सुतार यांचं नाव समोर येतंय, याबद्दलचा प्रस्ताव दिला अशी देखील माहिती मिळते, त्यामुळे महापौर पदाची माळ त्यांच्याच गळ्यात पडेल का? नक्कीच कल्याणी मॅम, नवी मुंबईत आरक्षण पडल्यानंतर खुला प्रवर्ग महिला आरक्षण पडल्यानंतर 3 नावे चर्चेत होती। वैष्णवी वैभव नाईक, माधुरी सुतार आणि नेत्रा शिर्के। परंतु प्रदेश कार्यालयाकडे नवी मुंबईतून माधुरी सुतार यांचं नाव दिले गेल्याची माहिती समोर येते। या माधुरी सुतार यांनी आधी देखील भाजपचे जिल्हाध्यक्ष महिला जिल्हाध्यक्ष पद भूषवलेलं आहे आणि त्यानंतर त्यांनी महिलांची बांधणी देखील मोठ्या संख्येने केलेली आपल्याला पाहायला भेटली होती। आणि आता जे आहे ते प्रदेश कार्यालयामध्ये नगरसेविका माधुरी सुतार यांचं नाव जे आहे ते पुढे आलेलं पाहायला भेटतंय महापौर पदासाठी। आणि एकूणच आता प्रदेश कार्यालयातून महापौर पदासाठी माधुरी सुतार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। कल्याणी मॅम, नक्कीच। खरं तर कविता, माधुरी सुतार यांच्यासोबत अजूनही काही नावं चर्चेत होती, त्यामुळे माधुरी सुतार यांच्या नावावर शिक्कामोर्तब होईल आता असं निश्चित मानलं जाते का? नक्कीच कल्याणी मॅम, या 3 नावांपैकी माधुरी सुतार यांनी गेल्या